नमस्कार, मी किशोरी। आज मी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशा ज्वारीच्या पापड्या बनवणार आहे। ज्वारीच्या पापड्या बनवण्यासाठी इथं मी ज्वारी घेतलेली आहे। इथं 2 किलो सोलापुरी ज्वारी घेतलेली आहे आणि ही ज्वारी जी आहे ना ती जुनी आहे आणि जुनी ज्वारी घ्यायची आपण ज्वारीचे पापड बनवण्यासाठी। तर आता आपण ह्या ज्वारीला स्वच्छ धुवून घेणार आहे 2 ते 3 पाण्याने। आणि इथं आपल्याला ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे हलक्या हलक्या हाताने। ज्वारीची धूळ असते ना ती सगळी निघून जाते आणि ही गावाकडची ज्वारी असल्यामुळे ह्या ज्वारीला पॉलिश केलेलं नाही। ह्याच्यावरती जे बोंड आहेत ना ज्वारीचे ते सगळे निघून जातात पाण्यावरचे आणि किडकी पण ज्वारी असेल तर निघून जाते। अजून मी 2 पाण्याने धुवून घेणार आहे ज्वारी। मी इथं ज्वारी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आणलेली आहे आणि घरचीच ज्वारी असल्यामुळे ह्याला काही जास्त पॉलिश पण नव्हतं आणि धूळ पण नव्हती। मस्त आहे ज्वारी, अजून वर्ष झाले तरी एकदम छान आहे। आणि आता आपण ह्या ज्वारीला उकळावरती सडून घेणार आहे। इथं आपल्याला उकळामध्ये ज्वारी सडून घ्यायची आहे आणि इथं मी उकळ स्वच्छ धुवून पुसून घेतलेले। आता ज्वारी सडून घेणार आहे आणि ज्वारी सडताना आपल्याला भरपूर ज्वारी टाकून घ्यायची आहे। आणि वाट्याचं उकळ असल्यामुळं ह्याच्यात जास्त ज्वारी बसती। वाट्याचं जर उकळ नसलं ना तर मग जास्त ज्वारी बसत नाही। आणि इकडून उलट्या साईडनी ही थोंबा धरायचा आणि मग सडायला घ्यायची ज्वारी आणि अशा हलक्या हलक्या हाताने सडायची। आता आपण ज्वारी ताटामध्ये काढून घेणार आहे। इथं आपली ज्वारी सडून झालेली ज्वारी मी वरती आणून उन्हामध्ये वाळू घातलेली आहे आणि उन्हात वाळवून घ्यायची आपल्याला 2-3 तास, कारण कोंडा जे आहे ना तो साईडला होतो आणि पाकडला की मग लगेचच निघून जातो। तर 3 तास उन्हामध्ये ज्वारी चांगली वाळवून घेतलेली, म्हणजे आता ह्यात जे कोंडा आहे ना तो पाकडला की साईडला होईल आणि ज्वारी एका साईडला होईल। तर मी आता पाकडून घेणार आहे ज्वारी आणि कोंडा साईडला करून घेणार आहे। आपण इथं ज्वारीतला सगळा कोंडा काढून घेतलेला आहे आणि इथं कोंडा निघलेला आहे ज्वारीतला आणि कण्या जे आहेत ना त्या पण काढून घेतलेल्या आहेत त्या ज्वारीमधनं साईडला। तर आपण आता ज्वारी भिजायला घालणार आहे। ज्वारी आपल्याला डब्यामध्ये भिजायला घालायची आहे आणि ज्वारी आपल्याला 3 दिवस भिजवायची आहे। ज्वारी डब्यामध्ये ओतून घेतलेली, आता आपण ह्या ज्वारीला 3 दिवस भिजवून घेणार आहे। आता मी पाणी ओतून घेते ज्वारीमध्ये। ज्वारीमध्ये पाणी आपल्याला भरपूर ओतून घ्यायचंय। ज्वारी आपल्याला 3 दिवसासाठी भिजायला ठेवायची झाकून। आपल्या ज्वारीला 3 दिवस भिजायला झालेले। आता आज आपण ह्याला स्वच्छ धुवून पाण्यातनं काढून घेणार आहे आणि फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे। ज्वारी इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आणि चाळणीमध्ये नितळायला ठेवलेली आहे। पाणी नितळलं की लगेचच मग वाळायला घालणार आहे। ज्वारी सुकण्यासाठी इथं सुती कापडावरती वाळायला घातलेली मी फॅनच्या हवेला आणि आता थोडा वेळ सुकवून घेणार आहे। उन्हामध्ये आपल्याला ही ज्वारी सुकवून घ्यायची नाही, सावलीतच फॅनच्या हवेला सुकवून घ्यायची आहे। ज्वारी इथं आंबटवली वाळवून घेतलेली, आता आपण हिला मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे। मस्त अशी वाळलेली आहे
जास्त उन्हात पण नाही उन्हात नाही वाळवायची. मिक्सरच्या भांड्यात ज्वारी टाकून घेते आणि आता आपण बारीक करून घेऊ. इथं मी बारीक करून घेतलेलं आहे. इथं ज्वारी बारीक करून घेतलेली मिक्सरवरती आणि पीठ मी आहे ना चाळून घेतलेले. आता आपण ह्याला पाण्यात भिजायला घालणार आहे, म्हणजेच मोडून घेणार आहे पीठ. पीठ भिजवण्यासाठी आपल्याला इथं भरपूर पाणी ओतून घ्यायचं या. आणि पीठ भिजवणे म्हणजे ह्याला आमच्याकडं पीठ मोडणे पण म्हणते ती. आणि सगळ्या गुठळ्या ज्या आहेत ना त्या मोडून घ्यायच्यात आपल्याला. पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेत आहे मी. आता ह्याच्यात अजून पाणी ओतून घेणार आहे. पाणी आपल्याला भरपूर ओतून घ्यायचं आहे भिजण्यासाठी. पीठ भिजण्यासाठी आता आपण रात्रभर झाकून ठेवणार आहे. आपण रात्रभर ज्वारीचा चिक जो आहे ना तो भिजवून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यावरचं पाणी काढून घेणार आहे. पाणी काढून घेतलेले आणि चिक इथं आहे ना मिक्स चांगला करून घेतलेला आहे. आता आपल्याला पातेल्याने मोजून घ्यायचं आहे. चिक मोजून घेऊ आपण पातेल्याने. चिक इथं मोजून घेतलेला आहे पातेल्याने आणि आपल्याला अंदाज लागतोच किती आपला चिक कमी पातेलं भरण्यासाठी, तर त्यानुसार आपण पाणी ओतणार आहे. इथं जेवढा चिक होता ना तेवढंच पाणी 3 पट घ्यायचंय आपल्याला पातेल्याने मोजून. तर मी पातेल्यात पाणी आपल्याला 3 पट पाणी ओतून घ्यायचंय, म्हणजे 3 पातेली. इथं पाणी ओतून घेतलेले. आता आपण झाकून ठेवणार आहे. पाणी उकळण्यासाठी इथं झाकून ठेवलेले. झाकण काढून घेऊ पाण्यावरचं. पाणी आपलं इथं उकळलेलं आहे. चवीनुसार आपण पाण्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. वाळवणाचा पदार्थ आहे, मीठ जरा बेतानेच वापरायचं. चिक आपल्याला वैरून घ्यायचा आहे. चिक वैरताना एकसारखं सतत हलवत राहायचं आणि चिक जो आहे ना तो हळूहळू ओतायचा आहे. आपण जर नाही हे मिश्रण सारखं असं हलवलं ना तर अजिबात गुठळ्या होत नाही त्या. आणि आपल्या भातवड्यांना गुठळ्या झाल्याच नाही त्या पाहिजेत, मगच छान येते त्या पापड्या आपल्या. चिक मी सगळा ओतून घेतलेला आहे. आता मस्त असं मिक्स करून घेणार आहे. आमच्याकडे चिक हाटणे पण म्हणतात ह्याला. इथं आपला मस्त असा चिक शिजलेला आहे. चिकावरती साई जमा झाली की लगेच समजायचं आपला चिक शिजलेला आहे. आता आपण ह्याचे पापड घालून घेणार आहे. इथं आपण पापड घालायला चालू केलेले आणि आपल्याला मस्त असे मीडियम साईजचे पातळ असे घालून घ्यायचे. मी अशा पद्धतीने सर्व पापड घालून घेणार आहे. ज्वारीचे पापड आपण कडकडीत 2 दिवस उन्हात वाळवून घेतलेले आणि मस्त असे आपले झालेले, एकदम पांढरे शुभ्र. मी इथं जिरीचा वापर केलेला नाही. तुम्हाला जरी जिरी टाकायची असली तरी तुम्ही जिरी वापरू शकता, पण एकदम छान झालेत. एक सुद्धा तुटलेला नाही, मस्त झालेले. आता आपण ह्याला तळून बघणार आहे.
पापड तळण्यासाठी आपण इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचंय. तेल गरम झालेलं आहे. आपण पापड तळून बघणार आहे. मस्त असा आपला पापड फुलतोय, खूप छान झालेला आहे. ताटामध्ये काढून घेणार आहे. आपले मस्त असे पापड इथं तळून घेतलेत, एकदम छान आणि एकदम खुसखुशीत झालेत बघा. आणि ज्वारीचे पापड आहेत, तोंडाची चव वाढवणार आहेत, मस्त असे झालेत. तुम्ही पण या उन्हाळ्यात नक्की पापड करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.